आजच्या आपल्या या पारिवारिक कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, मी फक्त आदरणीय व्यासपीठ इतका म्हणेन, कारण आपल्याला 3:30ला कार्यक्रम सुरू करायचा होता, 5 वाजले म्हणून वेळ वाचावा म्हणून, आणि माझ्यानंतर सगळ्या बंधूंनी लक्षात ठेवायचं, जो इथं येईल त्याने आदरणीय व्यासपीठ इतकं म्हटलं तरी चालेल. तर आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय रामदादा प्रमुख अतिथी म्हणून लाभले. दादांबद्दल परिचय करताना अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत आणि आपण दादासाहेबांना जवळून ओळखतातही. आमच्या थाळनेरचा आजोड दादासाहेबांचा आहे. आज आमच्या अमरीशबाईंचाही वाढदिवस आहे. दादासाहेब थाळनेरचा आजोड, मामाचं गाव कुसुंबा, सासरवाडी, माझी सासरवाडी मी तुमच्या जवळच आहे, आनंद खेळायला तेच. आणि मी स्वतः शिरपूरला राहतो दादासाहेब, परंतु जेव्हा आपण विधानसभेला आपल्याला तिकीट मिळालं, सगळ्यात जास्त आनंद आम्ही पतसंस्थेमध्ये सगळ्या मिळून साजरा केला. आपले काकाश्री, आमचे मित्र आदरणीय आबासाहेबांना आम्ही त्याच दिवशी शब्द दिला होता की आबासाहेब, तुम्ही जेव्हा सांगाल, जिथे सांगाल, ज्या दिवशी सांगाल, वेळ काळ आम्ही कोणतीच बघणार नाही. मी जरी शिरपूर तालुक्यातला असेल तरी माझं जवळजवळ 90% नातेवाईक धुळे तालुक्यात आणि आपल्या धुळे ग्रामीणला आहेत. प्रत्येक गावाला भेट देणे, भेटणे सगळं. याचे कारण असं, याच्या अगोदर दादासाहेबांनी ज्या काही योजना राबवलेल्या होत्या, अनेक अशा शक्ती उपयोगी ज्या वस्तू होत्या, ज्या 50% किमतीमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, त्याच्यामध्ये मग पंप असतील, जे काही साहित्य असेल ते, मी माझ्या नातेवाईकांना निरोप देऊन, फोन करून, त्याचे आधार कार्ड जमा करून, आबासाहेबांशी कॉन्टॅक्ट करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांच्या त्या सेवा पोहोचवण्याचं काम केलं ना दादासाहेब. थोडंसं मी माझ्या शिरपूर तालुक्यातही ते घेऊन गेलो. त्याचबरोबर आदरणीय आरिबापूंचं आगमन झालेलं आहे. बापूसाहेब इकडे व्यासपीठावर या. बापूसाहेबांचं जरा तो वरती. दुसरे अतिथी आदरणीय आबासो अमितजी पाटील, दोंडाच्या शहरामध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये आबासाहेबांचे सासरे आणि त्यांच्या परिवाराचं एक मोठं प्रस्थ त्या ठिकाणी आहे. स्वतः अमित दादा त्या भरत बापूंनाही विनंती आहे की आपण इकडे व्यासपीठावर यायचं. तर ज्ञानोपासक संस्थेचे सचिव म्हणून काम करत असताना अनेक समाजोपयोगी कामं केली. त्याचबरोबर आता मी ऐकलं की एक पब्लिक स्कूल म्हणजे इंग्लिश मीडियम स्कूल आबासाहेबांनी सुरू केलेली आहे. जवळजवळ 1000 विद्यार्थी त्या शाळेत शिक्षण घेतात. अतिशय म्हणजे दोघं अतिथी जे आहेत आपले, ते शिक्षण क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये पारंगत असताना आमची जेव्हा मासिक सभा झाली तेव्हा दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. याचं कारण असं की आपण कोणासमोर बोलवणार आहोत याचं मी एक भान आपल्याला ठेवावं लागतं. आणि म्हणून आजच्या दोघं अतिथींनी आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ आपल्यासाठी दिला, म्हणून त्यांचे मनापासून आभार मानतो. दुसरं असं की आपण जवळजवळ 106 वाले आहोत. जेव्हा मी लिस्ट पाहिली तर आज जेवढे आपण 109 लोकांचा सत्कार करणार आहोत सेवानिवृत्तांचा, त्याच्यापैकी 94 बापूसाहेब, 94 लोक 106 वाले आहेत. म्हणजे आपण फार भाग्यवान आहोत. कुठे गेलं तर आपला एक मतदारसंघ तयार होऊन जाईल, आमचा एक वार्ड तयार होईल दादासाहेब. तर अशा 109 लोकांच्या समोर आपण हा कार्यक्रम करत. विशेष म्हणजे जवळजवळ 99% लोक आमच्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. काही आमचे विद्यार्थिनी, काही विद्यार्थी जे विविध परीक्षांमध्ये पारंगत झालेले आहेत, त्यांनाही आम्ही आमंत्रित केलेलं होतं. त्यांचाही आपण गुणगौरव करणार आहोत. तेही त्यांची संख्या जरी कमी असली, मला वाटतं काही पालक त्यांच्यासाठी आलेले आहेत. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु मी एवढंच म्हणेन की जेवढी बी आपण 30-35 वर्ष सेवा केलेली असेल, संस्थेचे सभासद झाल्यापासून तर आजपर्यंत, बघ आपली शेतीची काही खरेदीची कामं असतील, घर बांधण्याचं कारण असेल, मुलामुलींची शिक्षण असतील, मुलामुलींची लग्न असतील, अजून काही व्यवहार
आपण आपल्या पतसंस्थेतून जे कर्ज घेऊन केले, पतसंस्थेचे जेवढे उपकार आपल्यावर आहेत, जेवढं ऋण आपल्यावर आहे तेवढंच ऋण आपले आहे, कारण की आपण तो पैसा फुकट नाही घेतला, आपणही व्याज दिलं आणि म्हणून त्याने व्याजाच्या जीवावर हे जे काही सगळं सुरू आहे. पण हे सगळं होत असताना तिथलं प्रशासन, तिथलं संचालक मंडळ, तिथले कर्मचारी या सगळ्यांवर ही जबाबदारी येऊन पडते की जेवढं तुम्ही पारदर्शक व्यवहार ठेवणार, जेवढं पारदर्शक प्रामाणिकपणा याच्यामध्ये ठेवणार, तेवढी आपली सभासद संख्या आणि विश्वास हा वाढत राहील. आणि जवळजवळ 34-35 वर्षाच्या या कालखंडामध्ये आपला जो चढता आलेख जो आहे तो हा सगळा चढता होता. आपल्याला मागच्या महिन्यामध्ये एक अजेंडा आलेला असेल, पुस्तक आपण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळे अभ्यासू लोक आहेत, तो अभ्यास केलेला असेल. जवळजवळ 150-200 कोटीचा हा सगळा टर्नओव्हर वार्षिक आपला होतो. याचं सगळं श्रेय, मी सगळं श्रेय आपल्याला द्यायचं कारण असं, आपण होय ते आपण म्हणजे मी तुमच्यामध्ये, मी रिटायरच्या प्रतिनिधी म्हणून आपल्याशी बोलतो आहे. आपण होतो म्हणून पतसंस्थेची एवढी भरभराट झाली आणि अशीच भरभराट ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की भविष्यातही सुरू राहावी. शेवटी इतकं म्हणेन की जर दुकान चालवायचं असेल तर कमी नफा आणि जास्त व्यवसाय एक व्यापारी धोरण आहे आणि त्या व्यापारी धोरणानुसार आपण व्याजदर जेवढा कमी करता येईल, जवळजवळ 8-9 एवढाच व्याजदर ठेवलेला आहे. मध्ये 70% असो, प्रासंगिक असो, त्याच्यानंतर मुख्य कर्ज असो, जामीन की आपण ज्याला म्हणतो, त्या सगळ्यांचा व्याजदर तेवढाच ठेवलेला आहे. दुसरं आपल्या संस्थेचं किंवा मला वाटतं जवळजवळ सगळ्या संस्थेचं वैशिष्ट्य असं की जेवढा पैसा आपल्या नावावर असतो तेवढ्याच पैशाचं व्याज आपण भरतो. जेव्हा व्याज आणि मुद्दल आपण भरतो तो उरलेल्या रकमेवरच आपण व्याज आकारतो. म्हणून नॅशनलाइज बँकांपेक्षाही आपलं कर्ज, आपण सगळे अभ्यासू आहात, काही गणिताचे शिक्षक आमच्या या ठिकाणी असतील, त्यांनाही हे सगळं कळत असेल. तर हे सगळं करत असताना भरभराट तर झालीच, पण आता आपला विदाई समारोह हा सुरू झालेला आहे. आज आपण कोणी 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी राजीनामा दिलेला असेल आणि आपण फार भाग्यवान आहोत मित्रांनो की 2005च्या अगोदर आपण लागलेलो आहोत. म्हणजे आपल्याला पेन्शन योजना सुरू झालेली आहे आणि मला वाटतं प्रत्येक शिक्षक बंधूंना आणि भगिनींनाही काहीतरी काय म्हणतात त्याला जमापुंजी आपल्याला मिळाली असेल. मग ते ग्रॅज्युएटी असेल, PF असेल, रजा रोखीकरण असेल, अजून काहीतरी असेल. तर हे सगळं आल्यानंतर मला जास्त सांगायची काही गरज नाही, परंतु भावी पिढी कशी असते, काय असते, आणि म्हणून ती पुंजी, ती शिदोरी आपल्या सोबत असावी, आपलीच असावी. म्हणून मी स्वतः मला मिळालेल्या पैशातून जवळजवळ 80 ते 85% रक्कम मागच्या महिन्यात आपल्या पतसंस्थेमध्ये मी 8% दराने FD केलेली आहे. 8% कोणीच देत नाही. आपण ज्येष्ठ नागरिक आता झालो, जरी 58+ असलो तरी 60च्या आत आहोत तरी आपल्याला पतसंस्था ज्येष्ठ नागरिक समजते आणि ज्येष्ठ नागरिकचे सगळे लाभ आपल्याला देते. आणि म्हणून जर समजा आपण तसं केलं तर आपली शिदोरी उशालाच राहील, तिला कोणी खाणार नाही, चोरणार नाही, तिचा काही अपव्यय होणार नाही आणि ती शिदोरी दिवसेंदिवस वाढत राहील, अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला आता अजून पुष्कळ जणांना, आमच्या शिक्षकांना माहीत मिळाला म्हणजे ते लवकर सोडत नाही, म्हणून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.